अमरावती महानगरपालिकेची 17 मार्चची आगामी आमसभा ही सभा विकासाची ठरणार की फक्त शब्दांचा खेळ? यंदाच्या कार्यसूचीमध्ये 35 प्रश्न आहेत, वेळ मात्र फक्त 30 मिनिटांचा. 4 प्रशासकीय विषय आणि तब्बल 99 प्रस्तावांचा डोंगर उभा करण्यात आलाय. प्रशासकीय विषयांमध्ये हॉकर्सच्या मुद्द्यांवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे, पण खरंच जनतेचे कळीचे मुद्दे यात मांडले गेलेत का? पार्षदांनी विचारलेल्या प्रश्नांकडे पाहिलं तर पुन्हा तेच जुने रडगाणे: साफसफाई, रस्ते, नाली आणि लाईट. पण शहराचा श्वास कोंडणाऱ्या अतिक्रमणाच्या विळख्यावर कुणीही बोलायला तयार नाही. आज अमरावतीत अतिक्रमणाने असं काही जाळं विणलंय की प्रशासन हतबल झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. दुर्दैव असं की एकाही नगरसेवकाने हा ज्वलंत प्रश्न महासभेत मांडण्याचे धाडस दाखवलेले नाही. आणखी एक गंभीर विषय म्हणजे पार्किंगचा प्रश्न. शहरात नवनवीन शोरूम्स आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहत आहेत. मनपाने पास केलेल्या नकाशात पार्किंग दिसते, पण प्रत्यक्षात तिथे दुकानं थाटली आहेत. नागरिक नाईलाजाने रस्त्यावर वाहनं उभी करतायत आणि दुकानदारांनी चक्क फुटपाथ गिळंकृत केलंय. सांगा, सामान्य पादचाऱ्यांनी चालायचं कुठून? याआधी स्वच्छतेच्या मुद्द्यावर रात्री 10:30 वाजेपर्यंत विशेष सभा चालली, पण निकाल काय? स्वच्छता अभियान सपशेल फेल ठरलं. आता 17 मार्चच्या या सभेत नगरसेवक खरंच जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडणार की पुन्हा एकदा वेळेचा अपव्यय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.